गोरखगड एक आध्यात्मिक पण ॲडव्हेंचरस ट्रेक. मुरबाड तालुक्यातील देहरी गावातून पहाटे 6 वाजताच जशी प्रकाशाची चाहूल दिसू लागली, पायथ्यालाच असलेल्या गोरक्षनाथ आश्रमाचं दर्शन घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गावातूनच अनंत देशमुख दादा आमच्या सोबतीला होते. घनदाट अरण्यातून वाट काढत आम्ही चढाई करत होतो. एक अर्धा तास चालल्यावर गोरखगडाचे शिखर आम्हाला झाडांच्या आड दिसत होते. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हा विचारच अंगात उत्साह संचारण्यास पुरेसा होता. आणखीन थोडं पुढे चालल्यावर एका छोट्याशा पठारावर पोहोचलो. इथे एक बाकडं आहे, त्यावर थोडा वेळ आरामात बसून सिद्धगड, अहुपेघाट यांच्याशी ओळख करून घेतली. थोडा आराम करून थोडं अंतर चालत गेल्यावर आपल्याला भैरवनाथाचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये असलेली भैरवनाथाची मूर्ती आकर्षक आहे. गोरखगडाची माहिती असलेला फलक वाचून त्या बाजूलाच असलेल्या पायवाट्याने आपण आपली चढाई सुरू ठेवायची. एका मंदिराच्या अवशेषांमध्ये भक्कमपणे उभे असलेले एक पिंपळाचे मोठे झाड आपले लक्ष वेधून घेतं. आता आपण पोहोचतो गोरखगडाच्या महत्वाच्या टप्प्यावर. 80 डिग्री कोनात पाषाणात कोरलेल्या या पायऱ्या कुणाच्याही छातीत धडकी भरवण्यासाठी बास होतात. या ऑलमोस्ट 80 डिग्री क्लाइंब काळजीपूर्वक पायऱ्यांना मागे सारत आपण मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वार पार केल्यानंतर काही अंतरावरच एक मोठी लेणी आहे. 30-40 जण या गुहेत आरामात आश्रय घेऊ शकतात. गुहेतून मच्छिंद्रगडाचे दर्शन घडत असते. लेणीच्या आसपास अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. यावरून येथे पूर्वी लोकांचा राबता असणार हे निश्चित. गुहेपासून मच्छिंद्रगडाची 7 अनुभवत आपण गोरखगडाच्या सर्वात ॲडव्हेंचरस टप्प्यावर येऊन पोहोचतो. जवळपास 90 डिग्री कोनात कोरलेल्या या पायऱ्या आश्चर्यचकित करून जातात. आपल्या पूर्वजांचा धैर्य, संयम आणि संकल्प या गुणांचं स्मरण होत ऊर अभिमानाने भरून येतो. ट्रेकिंगचा अनुभव पाठीशी असल्याशिवाय या ठिकाणी अजिबात येऊ नये. गोरखगडाचा शिखरमाथा तसा लहान आहे आणि या ठिकाणी महादेवाचे एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरात गोरखनाथांची एक प्रसन्न प्रतिमा दिसते. सिद्धगड, अहुपेघाट, कर्जत लोणावळा डोंगररांग, हरिश्चंद्रगड डोंगररांग, भीमाशंकर असा विस्तीर्ण प्रदेश आपल्याला शिखरावरून दिसतो. गोरखगड ट्रेक पावसाळ्यात करणं टाळा. उंचीची भीती असणाऱ्यांसाठी हा ट्रेक नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स घरी ठेवूनच यावं.